राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा, ज्यांचं नाव घेता क्षणी आपलं रक्त दुप्पट वेगानं सळसळतं, अंगात 10 हत्तींचं बळ येतं, ते सबंध महाराष्ट्राचे दैवत राजे शिवछत्रपती यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांच्या ऐतिहासिक पानगावमध्ये समस्त ग्रामस्थ, सर्व शिवप्रेमी तरुण मंडळ व पालवी फाउंडेशनच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। आज छत्रपतींच्या चरणस्पर्श आपल्या पानगावला झालेला आहे, तरी आपल्या पानगावचा इतिहास काय आहे किंवा आपल्या समृद्ध जाज्वल्य अशा गौरवशाही पानगावचा इतिहास काय आहे ते अगदी मी थोडक्यात सांगते। 12 गावची शिव, 5 वेशी आणि 5 मारुती, 12 गावची शिव, 5 वेशी आणि 5 मारुती या ऐतिहासिक पानगावची सबंध पंचक्रोशीत ख्याती, इतिहासाला कलाटणी देणारी इथली पराक्रमी माती, इतिहासाला कलाटणी देणारी इथली पराक्रमी माती, याच मातीत वाढले स्वराज्याचे 5वे छत्रपती। अष्टकोनी तलाव, अष्टकोनी हत्ती तलाव आणि भव्य देखणी इथली रावळे, याच मातीत निपजले सरलष्कर निंबाजीराव नाईक निंबाळकरांचे मावळे। महाराणी ताराबाईंची नाथ, महाराणी ताराबाईंची नाथ, लढवबाणीची मुत्सद्दी दर्याबाई, छत्रपती रामराजेंचा सांभाळ करणाऱ्या या वीरांगणेला इतिहासात तोड नाही। निंबाळकरांच्या अहिल्या उर्फ अंबिकाबाईंचे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज पती, 24व्या वर्षी विशाळगडावर ही पतिव्रता भार्या गेली सती। दर्याबाईंची कन्या कमळजाबाईंचे पुत्र कोल्हापूरचे बुवासाहेब महाराज छत्रपती, दर्याबाईंची कन्या कमळजाबाईंचे पुत्र कोल्हापूरचे बुवासाहेब महाराज छत्रपती, गौरवशाली आणि समृद्ध इतिहासाची आजही साक्ष देते इथली माती। पानगावच्या याच मातीने जोडली छत्रपतींच्या घराण्याशी नाती, म्हणूनच 273, पुन्हा एकदा लक्षात ठेवा, म्हणूनच 273 वर्षांनी या पवित्र मातीला स्पर्श करण्यात आले छत्रपती संभाजी। सतत आपल्या पानगावचा उल्लेख ऐतिहासिक गाव म्हणून केला जातो, परंतु काय आहे नेमका पानगाव? तर आपण पानगाव काय आहे हे समस्त पानगावकरांना आणि छत्रपती संभाजीराजांना देखील या ठिकाणी आपण अगदी थोडक्या शब्दामध्ये सांगणार आहोत। तर 18व्या शतकाच्या मध्यवर्ती जर सोलापूर जिल्ह्याचा इतिहास काढला तर या 18व्या शतकाच्या मध्यावर सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं। सोलापूर जिल्ह्यातील सर्वात प्रभावशाली स्त्री कोणती होती? तर त्या होत्या पानगावच्या दर्याबाई नाईक निंबाळकर। हा आहे आपल्या पानगावचा इतिहास। मग आता दर्याबाई नाईक निंबाळकर कोण होत्या? तर त्या होत्या महाराणी ताराबाईंच्या नाथ, अगदी ताराबाईंसारख्याच लढाऊ, मुत्सद्दी आणि पराक्रमी। माता दर्याबाईंचा आणि स्वराज्याचा काय संबंध? तर या दर्याबाईंनी ज्यावेळेस पानगावचा आणि सातारच्या गादीचा काय संबंध आहे आपण थोडक्यात बघूयात। तर ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज, संभाजीपुत्र शाहू सातारच्या गादीवर होते आणि त्यांना मूलबाळ नव्हते, त्यावेळेस वारसाचा प्रश्न निर्माण झाला आणि 18व्या शतकाच्या मध्यावरती संपूर्ण हिंदुस्थानमध्ये फक्त आणि फक्त एकमेवच प्रबळ राजसत्ता होती, ती म्हणजे मराठ्यांची राजसत्ता। आणि म्हणूनच त्यावेळेस संपूर्ण हिंदुस्थानचं लक्ष मराठ्यांचा पुढचा वारस कोण असणार याकडे लागलेलं होतं। अगदी परकीय सत्ताधीश सुद्धा इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, मुघल या सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। आता मराठ्यांचा पुढचा राजा कोण होणार? छत्रपती शाहू देखील चिंतेमध्ये होते, आता आपला पुढचा वारस कोणाला करायचं? यावेळेस महाराणी ताराबाईंनी त्यांना कळवले आपल्या बीजाचा असताना दुसरे घरचा दत्तक घेण्याची जरुरी नाही। आणि मग त्यावेळेस शोध लागला की कोण आहे आपल्या बीजाचा। तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की राजघराण्यामध्ये सुरक्षेचा वारसा असेल किंवा सुरक्षा असेल, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि सुरक्षेच्या कारणास्तवच महाराणी ताराबाईंनी आपले नातू छत्रपती रामराजे यांना पानगावमध्ये त्यांची नात म्हणजे छत्रपती रामराजेंच्या बहीण दर्याबाई यांच्याकडे अतिशय गुप्तपणे ठेवलेलं होतं आणि तो काळ होता 1745 ते 1750। बघा लक्षात घ्या, 1745 ते 1750 या काळामध्ये स्वराज्याचे 5वे छत्रपती रामराजे आपल्या पानगावमध्ये होते। हा आहे पानगावचा गौरवशाली इतिहास।
आणि ज्यावेळेस हे ठरलं की पानगावमध्ये ते आहेत, तेव्हा मुत्सद्दी अगदी शूर पराक्रमी जे काही सरदार असतील ह्या सर्वांचं लक्ष नंतर पानगावकडे लागलं. त्यांची एजा सुरू झाली आणि नानासाहेब पेशव्यांनी शाही सरंजाम पानगावला पाठवला. आपल्या आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर झेड सुरक्षा जी असते त्या सुरक्षेमध्ये छत्रपती रामराजेंना पानगाव मधून साताऱ्याला घेऊन जाण्यात आलं. हीच ती पानगावची वेस आहे ज्या वेशीतून छत्रपती रामराजे सातारला गेले आणि सातारच्या गादीचे पुढचे वारस झाले, पुढच्या स्वराज्याचे छत्रपती झाले. हा आहे पानगावचा गौरवशाली इतिहास. 4 जानेवारी 1750 रोजी छत्रपती रामराजेंचा राज्याभिषेक झाला. रामराजे राजे झाले आणि त्यानंतर 1751 ला दर्याबाईंचे पती जे निंबाजीराव नाईक निंबाळकर हे स्वराज्याचे सरलष्कर झाले. आता हे निंबाळकर कोण हे सांगण्याची गरज नाही, तरी पण मी थोडक्यात सांगते की फलटणचे जे निंबाळकर आहेत त्यात सईबाई निंबाळकर तुम्हाला माहित आहे ज्या आपल्या शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. तर सईबाई निंबाळकरांचे जे बंधू होते, ज्येष्ठ बंधू साबाजी निंबाळकर यांची ही शाखा आहे पानगाव वैरागची. आणि अशा प्रकारे या निंबाळकरांचा आणि भोसले घराण्यांचा संबंध आहे. जेव्हा शाहूराजांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि छत्रपती रामराजेंना पानगावहून अतिशय सन्मानात नेण्यात आलं. परंतु छत्रपती रामराजांचा राज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी तेव्हा शाहूराजे नव्हते, ते काळाच्या पडद्याआड गेलेले होते. 15 डिसेंबर 1749 रोजी छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं आणि 4 जानेवारी 1750 ला छत्रपती रामराजांचा राज्याभिषेक झाला. बघा 1750 ते 1777 या काळामध्ये छत्रपती रामराजे हे स्वराज्याचे वारस होते, छत्रपती होते. म्हणजे जवळपास 27 वर्ष त्यांनी हा राज्यकारभार पाहिला. 27 वर्ष स्वराज्याचा राज्यकारभार पाहणारा छत्रपती आपल्या पानगाव मध्ये होता. ही समस्त पानगावकरांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच प्रत्येक पानगावकराची छाती गर्वाने फुलते. या 1750 नंतर 1750 ला छत्रपती रामराजे ह्या वेशीतून गेले आणि आज 2023 आहे, म्हणजे जवळपास 273 वर्षांनी छत्रपतींच्या पायांचा स्पर्श आपल्या पानगावच्या मातीला होतोय. ही सुद्धा आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. हा झाला पानगावचा इतिहास. आणि ज्यावेळेस रामराजे गादीवर होते त्यांचं वय लहान होतं, त्यांना राज्यकारभाराचा अनुभव नव्हता, त्या पद्धतीचं त्यांना शिक्षण दिलेलं नव्हतं, तर त्यांना राज्यकारभारामध्ये मोलाचा सल्ला देण्याचं काम केलेलं आहे दर्याबाई नाईक निंबाळकरांनी. म्हणून दर्याबाई निंबाळकर आज पानगावमध्ये ही खरं तर आपल्यासाठी ह्याची गोष्ट आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांचा जो वाडा होता तो आज अस्तित्वात नाही, परंतु आजही पानगावमध्ये इतिहासाच्या पाऊलखुण्या जिवंत आहेत आणि त्या आपल्याला जिवंत ठेवायच्या आहेत. आपल्या पुढच्या पिढ्यांना त्यांचा विश्वास बसला पाहिजे. हा आपला वारसा, या वास्तू वस्तू यांचं आपण जतन संवर्धन केलं पाहिजे. बरं, हा झाला इथपर्यंतचा इतिहास. याही पुढे नाईक निंबाळकर आणि भोसले घराणे यांचा कसा संबंध होता तर आपल्या सर्वांना माहितीये, छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांच्या 4थ्या पत्नी अहिल्यादेवी उर्फ अंबिकाबाई ह्या पानगावच्या नाईक निंबाळकरांच्या घराण्यातील होत्या. आणि त्याही पुढची गोष्ट, ज्यावेळेस राजाराम महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा त्या विशाळगडावरती होत्या. वय अतिशय लहान, 23-24 वर्षाचं वय असताना एवढ्या कोवळ्या वयामध्ये त्या विशाळगडावरती सती गेल्या. त्या पानगावच्या होत्या. लक्षात घ्या पानगावचा इतिहास किती महत्वाचा आहे. त्यानंतर छत्रपती ताराबाईंच्या नाथ महाराणी ताराबाईंच्या नाथ दर्याबाई नाईक निंबाळकर यांचा विवाह सरलष्कर निंबाजीराव निंबाळकरांशी झाला. म्हणजे पुन्हा निंबाळकर भोसले, भोसले निंबाळकर हे वैवाहिक नातेसंबंध येतच राहिले. त्यानंतर दर्याबाईंची कन्या कमळसाबाई यांचा विवाह कोल्हापूरचे दुसरे शिवाजी यांच्याशी झालेला होता आणि त्यांचे पुत्र बुवासाहेब महाराज छत्रपती हे पानगावच्या दर्याबाई नाईक निंबाळकर यांचे नातू होते. हा आहे पानगावचा समृद्ध आणि गौरवशाली इतिहास. आणि त्यानंतर जेव्हा सर्व सत्ता पेशव्यांच्या हातात गेली, याही पुढे इथपर्यंतचा इतिहास झाला, परंतु याही पुढे जेव्हा पेशव्यांच्या हातात सत्ता गेली तेव्हा पानगावच्या पणसे घराण्याकडे स्वराज्याचे सरलष्कर पद आलेले होते. म्हणजे पानगावची माती ही साधी सुधी नाही.
ह्या पानगावच्या मातीला अतिशय गौरवशाली असा इतिहास, अतिशय समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा इतिहास जपायला हवा. या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक हेमाडपंथी मंदिरे, अष्टकोनी हत्ती तलाव, नाईक निंबाळकर घराण्यातील समाध्या, त्याचबरोबर अनेक लादन बारवा पानगावमध्ये आजही आहेत. पानगावची भव्य कमान वेस आजही मोडकळीस आलेली आहे, परंतु इतिहासाची साक्ष देत ती आजही उभी आहे. त्यामुळे जे लोक इतिहास विसरतात ते लोक कधीच इतिहास घडवू शकत नाहीत. म्हणून आम्ही पानगावकर हा इतिहास कधीच विसरणार नाही. आम्ही हा इतिहास पुन्हा नव्याने जिवंत करू, आमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याचं कार्य करू. आणि आमची छत्रपती संभाजीराजांना एवढीच विनंती आहे, समस्त ग्रामस्थ पानगावकर शिवप्रेमी युवक आणि पालवी फाउंडेशनच्या वतीने महाराजांना एकच विनंती की ह्या ज्या वास्तू आज इतिहासाच्या पाऊलखुणा ठेवणाऱ्या, जिवंत ठेवणाऱ्या ह्या वास्तू आणि वस्तू ज्या आज शिल्लक आहेत, मागे आहेत, त्यांचं जतन, संवर्धन व सुशोभीकरण करावे आणि यासाठी महाराजांनी सहकार्य करावे अशी आमची महाराजांना विनंती आहे. महाराजांना पानगावमधील समस्त देवदेवता, ग्रामदेवता यांच्याकडे आमच्याकडून महाराजांसाठी साकडं, महाराजांच्या या स्वराज्य कार्यामध्ये खूप यश येवो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये खरी लोकशाही असलेलं स्वराज्य पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येवो ही आमच्या सर्वांकडे महाराजांना विनंती. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद नेमानेताई. यानंतर स्वराज्याच्या स्फूर्तीने पेटून उठलेला एक तरुण कार्यकर्ता देवा काळे हे आपले थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. देवा काळे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हीच ती जिजाऊ जिने घडविले छत्रपती, त्या राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता जिजाऊ मासाहेब. शेतकऱ्याच्या मिरचीच्या ही देठाला हात लावायचा नाही, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावायचा नाही, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील अशी आपल्या सैन्यांना सूचना देणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले. शियाच्या जबड्यात घालून हात मोजून दात ही मराठ्याची अवलाद असे सशस्त्र रक्त म्हणजे संभाजीराजे भोसले. आज या ठिकाणी दर्याबाई निंबाळकरांच्या पावन नगरीत संभाजीराजे यांचं, महाराज यांचं समस्त पानगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांचं आज या आमच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पानगाव मध्ये त्यांचा पदस्पर्श झाला. आज निसर्गाला सदैव मान्य आहे की महाराज तुम्हीच या महाराष्ट्रासाठी गरजेचे आहात, तुम्हीच फक्त या महाराष्ट्रासाठी गरजेचे आहात. महाराज माझी एक विनंती आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना अनेक गोरगरीब रयतेचं संसार जगण्याचं काम केलं, याच महाराष्ट्र राज्यात त्याच महाराजांना झाकण्याचं काम या राज्यकर्त्याकडून वायरग मध्ये झालंय. ही मोठी माझ्या मनाची शोकांतिका आहे महाराज. तर याची कुठेतरी आपण दखल घेतली आणि त्या दखल घेतलेल्या शब्दाची किंमत आज महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली. महाराज तुमचं करावं तेवढं मनापासून स्वागत आहे. महाराज एक आमची विनंती आहे, एक छोटासा माळा म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. आमचं पानगाव हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव आहे. इथं हत्तीला डुबण्यासाठी अष्टकोनी तलाव आहे, सुंदर असं वेशील प्रवेशद्वार आहे, दर्याबाई निंबाळकरांची समाधी आहे, 5 मारुतीचे मंदिर आहेत, 5 वेशी आहेत. महाराज बार्शी तालुक्यातच काय सोलापूर जिल्ह्यात असा ऐतिहासिक वारसा असलेला फक्त एकमेव आमचं पानगाव आहे. आणि त्या पानगाव मध्ये तुम्ही लक्ष घालून ते पर्यटन स्थळ व्हावं आणि त्याचा पुनर्जीवन व्हावं एवढीच मी विनंती करतो. जाता जाता एकच सांगतो, सूर्य कधी कुणाच्या तळ हाताने झाकत नाही.
हिमालय कुणाच्या बापाला वाटत नाही आणि मी खरं बोलतो संभाजी महाराजांना अडवायची कुणाच्या बापातही ताकद नाही, कुणाच्या बापातही ताकद नाही. या ठिकाणी मी माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराज. पानगावच्या स्वराज्याच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी या विचारमंचावर इथं आवर्जून इथं उपस्थित स्वराज्याचे विनोद साबळे, अंकुश कदम, फतेसिंग सावंत, चित्रे पाटील, प्रशांत पाटणे, पानगावचे सर्व स्वराज्याचे सर्व शाखेचे पदाधिकारी व उपस्थित बंधू भगिनी, माझ्यासाठी सुद्धा एक अविस्मरणीय प्रसंग आहे, एक सुवर्ण क्षण आहे की पानगाव सारख्या एक ऐतिहासिक गावात आज मला इथं यायला संधी मिळालेली. स्वराज्याच्या शाखेचं उद्घाटन इथं होतं. मगाशी जाधवताईंनी एकदम सविस्तर पद्धतीने छत्रपती घराण्याचा इतिहास आणि ताराबाई राणीसाहेबांचे नातू छत्रपती रामराजेंचा इतिहास हा आपल्या पुढं मांडला. आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं का उपस्थित आहेत? मी गेलो किती वाजता, सकाळी इथनं 10:30 पावणे 11ला गेलो, तरीही लोक मला वाटले आमची चूक झाली नियोजनात. पहिला हा कार्यक्रम करून आम्ही जायला पाहिजे होतो, पण आम्हाला नंतर लक्षात आलं की ते कार्यक्रम करून आल्यानंतर लोक थांबतील का. पण मनात एक विश्वास होता की पानगाव हे ऐतिहासिक गाव आहे. इथं छत्रपती घराण्याचा वारसा आहे आणि म्हणून इथं काही अडचण येणार नाही. नेहमी संरक्षण देणारं गाव ते निश्चितपणाने आमची चूक झाली असली तरी संभाजी छत्रपती नाही 2 मिनिटं ऐकायला थांबेल हे मला पूर्ण विश्वास होता. याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि हा इतिहास खराच आहे. जाधवतांनी जो सांगितलं की करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब शिवाजी महाराजांच्या सून, जिने डायरेक्ट औरंगजेबशी लढा दिला. संभाजी महाराजांच्या नंतर, राजाराम महाराजांच्या नंतर जर कोणी लढा दिला असेल आणि मराठ्यांचं साम्राज्य जर टिकवलं असेल तर त्या छत्रपती ताराबाई राणीसाहेब शिवाजी महाराजांच्या सून. आणि त्यावेळीची परिस्थिती काय निर्माण होती ती सगळी आपल्या पुढे सांगितलेली. आणि त्यावेळी छत्रपती ताराबाई राणीसाहेबांचे नातू छत्रपती रामराजे यांना संरक्षण देणारं हे पानगाव आहे. छोटी गोष्ट नाही. एका छत्रपतींना सांभाळणं, कोणाला बाहेर लोकांना समजतं कामा नाही की छत्रपतींचं वास्तव्य येत आहे. आणि अशा ठिकाणी संरक्षण दिलं हा इतिहासाच्या खऱ्या अर्थाने नोंद आहे. आणि आपल्या मनापासून आपल्या सगळ्या पानगावच्या ग्रामस्थांचा मनापासून ह्या बाबतीत मी आभार सुद्धा व्यक्त करतो. मला बोलता बोलता त्या म्हटल्या की इथं अनेक अवशेष आहेत, त्याचं संवर्धन जतन होणं गरजेचं आहे. पाय खून आहे, त्याचं संवर्धन जतन होणं गरजेचं आहे. माझी विनंती राहील, जाधवताई यांनी जो मुलगा आता बोलला की त्यांनी ताबडतोब आम्हाला जेवढे डिटेल्स काय असतील तुमच्याकडे, जेवढे डॉक्युमेंट्स इथं काय असतील ते आम्हाला व्हॉट्सअप लगेच करावेत, जेणेकरून मी स्वतः पाठपुरावा करेन. कारण का हा माझा विषयच आहे. राजकारण हे नंबर 2 आहे, पण पहिल्यापासून माझा आवड आहे, पहिल्यापासून माझी ती जबाबदारी आहे. म्हणूनच रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन हे माझ्याकडे आहे. रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन आज पण कुणी केलं नव्हतं, ते माझ्या माध्यमातून रायगड प्राधिकरणच्या वतीनं आज तिथं सुरुवात आहे. म्हणून इथं जे काय आपल्याला संवर्धन जतन करता येतील, आमची आठवण पानगावची राहू शकते, त्याच्यासाठी माझी जबाबदारी, ते मी कटिबद्ध आहे असं मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो. स्वराज्याच्या माध्यमातून आज मी 2 दिवस बार्शीत आहे. इतकं लोकांनी प्रेम दिलंय, आणि प्रेम देत असताना सुद्धा लोकांनी आमच्या आशा, आमच्या अपेक्षा तुमच्याकडून स्वराज्याच्या माध्यमातून त्यांनी सगळीकडे जिथं जाईल तिथं त्यांनी बोलून दाखवलेले आहेत.
आणि मला खरोखरच वाईट वाटतंय की या 75 वर्षांनंतर सुद्धा आपल्या भागाची, आपल्या परिसराची, आपल्या प्रांताची किती वाईट परिस्थिती आहे, तरी आपण लोकांना निवडून देतो. आपण निवडून देणाऱ्या लोकांना प्रश्न विचारत नाही. ही दुर्दैव नाही का? इतकी दहशत तुमच्यावर आहे. इकडं आपण शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, महात्मा फुले आंबेडकरांच्या विचारांचं विचार घेऊन पुढे जायचं, आणि इथं दहशतवर काम करायचं. मला वाईट वाटलं. आणि इथं आपण पानगावकरांनी तर असा दहशत हा शब्द काय यायला पाहिजे तुमच्याकडे? घाबरून काय चाललं? घाबरायचं कशाला आपण? तुमच्याकडे गावाचा इतिहास आहे, तुमच्या बाकीच्या गावाने तुमच्या गावाचा आदर्श घ्यायला पाहिजे. आणि घाबरू नका, त्याच्यासाठी स्वराज्य निर्माण झालेलं आहे. स्वराज्य तुमच्या पाठीशी राहील, स्वराज्य तुमच्या पाठीशी राहील. कुठे तो स्वराज्य आपल्या शाखेचा अध्यक्ष? नाव काय त्याचं? कुठे कुठे? अरे पुढे बाबा, मागं राहून कसं चालणार? ये इकडे. नाही बाजूला बघ, प्रशांत मोरे. प्रशांतला मला सांगायचं आहे, कोणाला घाबरायचं नाही. कोण आहे तुमच्या बाजूला? संभाजी छत्रपती आहे. आणि जर कोणी त्रास दिला तर आमचे आपले माधवराव तळेकर आहेत जिल्हाध्यक्ष, त्यांना सांगा तिथनं विषय नाही सुटले तर आपले तालुक्याचे तुमचे विभाग प्रमुख असतील, विभाग प्रमुख नाही सुटले तर डायरेक्ट संभाजीराजेंकडे प्रश्न येते आणि संभाजीराजे तुमचे प्रश्न डायरेक्ट सोडवते. माझा नंबर घेऊन ठेवा, तेव्हा ते डायरेक्ट सारखं पण नाही करायचं. जर कोणी धमकी बिमकी केली नाही, अरे हे इकडं बोलवलं, अरे तुम कोण बोलतोय? आमच्या डायरेक्ट संभाजीराजेंचा नंबर आहे. आहे की नाही? मान्य असलं तर अध्यक्षपद घ्यायचं. बस. म्हणून आपल्याला पूर्वी सुद्धा मी पूर्ण बार्शी म्हणा किंबहुना महाराष्ट्र पिंजून काढलाय, पण त्यावेळी शिवाजी महाराजांचा एक वंशज या नात्याने फिरलो होतो. लोकांच्या समस्या, प्रश्न समजून घेण्यासाठी माझे दौरे असायचे. पण या वर्षापासून आपल्याला सुद्धा हे प्रश्न सोडवता यायला पाहिजे. ही जबाबदारी आपण घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्वराज्याच्या माध्यमातून आम्ही वर्षभर आता पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आणि 2024ला न चुकता आपले उमेदवार स्वराज्याचे तिथं असणार. आपण ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला, जेवढा विश्वास आपण आमच्यावर ठेवलाय, तसं ह्याच्या पुढे ती ताकद सुद्धा तुम्ही आम्हाला सर्वांनी देणं गरजेचं आहे. आणि म्हणून परत एकदा पानगावच्या लोकांना उशीर झाला याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि असाच प्रेमच्या पुढे छत्रपती घराण्यावर आणि स्वराज्याच्यावर विश्वास ठेवा, एवढीच अपेक्षा व्यक्त करत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य.